रोहित, मी तुला ऐकवते कारण आत्ता चूक तिची नव्हती. किमान एक माणूस म्हणून तरी तू तिला रिस्पेक्ट करायला हवंस. बाकी काही नाही. आय थिंक तुला कामाचा खूप स्ट्रेस आलाय. हे सगळं हँडल करायला शिक रोहित. इतका राग बरा नाहीये. पेपर्सचे प्रिंटआउट पुन्हा काढता येते. टेक केअर. यूजलेस राधिका. नमस्कार गुरुजी. आपल्याला काही अंदाज लागला का? हो अन्नपूर्णाताई, येत्या वर्षात तुमची नात तुम्हाला नक्की भेटणार. पण गुरुजी, मला एक शंका आहे. म्हणजे मागच्या दोन्ही वेळेला तुम्ही जेव्हा असं भाकीत केलं होतं ना, त्यावेळेला मी माझ्या नातीला ओळखूच शकले नाही. मग आता या वेळेला मी तिला ओळखणार कशी? अन्नपूर्णाताई, ही गोष्ट पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. पण एक गोष्ट नक्की सांगतो, तुमची नात अतिशय सोज्वळ, सुसंस्कारी आणि मुख्य म्हणजे मोठ्यांचा आदर करणारी आहे. तिच्या या गुणांवरूनच तुम्हाला तिला ओळखावं लागेल. म्हणजे ती आमच्या कमळीसारखी असणार? म्हणजे कमळी? अहो, कमळी म्हणजे ती मुलगी नाही का, जेव्हा पूजेच्या वेळेला तिच्या हातून चुकून पिंडीवर गंधाचा अभिषेक झाला आणि मग आपण तिच्याच हातून पूजा केली, ती कमळी. खूपच गुणी आणि संस्कारी आहे. आलं माझ्या लक्षात. बघितलंय मी तिला. माझी मोठी नात कमळी सारखीच असू दे. अन्नपूर्णाताई, तुमची मोठी नात कमळी सारखीच असू शकते. तुम्हाला एक पूजा करावी लागेल. अंगारकी एकादशीच्या दिवशी अखंड 24 तास मंत्रजप करावा लागेल. तुमच्या तपस्येचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. येत्या वर्षात तुमची नात तुम्हाला नक्की भेटेल. नवीन वर्ष एक नवीन सकाळ तुमच्या आयुष्यात घेऊन येईल. हो, मात्र एक अट आहे. मंत्रजप अखंडच व्हायला हवा. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा नकोय. एवढं मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे गुरुजी. माझी मोठी नात मला भेटणार असेल ना, तर मी काहीही करायला तयार आहे. हे अखंड नामस्मरण मी नक्की करेन.